गुजरातच्या अहमदाबादमध्ये काँग्रेसचं 2 दिवसांचं अधिवेशन पार पडलं। त्यात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस होता आणि आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं पार पडली। मात्र असं असताना यामध्ये महाराष्ट्राच्या एकाही नेत्याला मंचावरती बोलण्याची संधी मिळालेली नाही। हुसेन दलवाई आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। महाराष्ट्राचा एकही नेता नाही, सगळ्या राज्यांचे तमिळनाडूपासून जम्मू काश्मीरपर्यंत सगळ्या राज्यांचे नेते बोलले, पण महाराष्ट्राचा नेताच नाही बोलला। नाही, मला त्याचं फार आश्चर्य वाटलं। महाराष्ट्रातल्या कुणाही नेत्याला बोलायला कसं दिलं नाही। मी तर 2 वेळा माझं नाव पाठवलं होतं की मला बोलायचं आहे आणि मला काही महाराष्ट्रातले मुद्देही मांडायचे होते, पण मलाही बोलू दिलं नाही। त्याच्यातलं काय नेमकं घडलं मला माहिती नाही, परंतु मी काय नाराज नाही आहे। फक्त पहिलं जे खडगे साहेबांचं भाषण मी ऐकलं, त्या भाषणामध्ये त्यांनी बराच अतिशय चांगलं भाषण केलं त्यांनी, परंतु वक्फ बोर्डाच्या संबंधामध्ये जो आता नवीन कायदा झालेला आहे तो कायदा किंवा मुसलमानांवर होणारे हल्ले, त्यांच्या घरावर चालवणारे बुलडोझर, या संबंधामध्ये एक अवाक्षरही ते बोलले नाही कसे, याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं होतं। पण राहुलजींनी भाषण अतिशय चांगलं केलं आणि राहुलजींनी सगळे प्रश्न मांडले। इतकंच नव्हे, राहुलजींनी एक काँग्रेस पार्टी आणि BJP RSS याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हा कार्यकर्त्यांना अतिशय समजावून सांगितला। आणि मला अतिशय आनंद ज्या गोष्टीचा आहे तो म्हणजे आता काँग्रेस पार्टी या संबंधामध्ये या सरकारच्या विरोधात संघर्षाची पाऊल उचलणार आहे आणि संघर्षाशिवाय काही पर्याय नाही। हे या अधिवेशनाचं सगळ्यात मोठं फलित आहे असं मी समजतो। तुम्ही म्हणताय मला 2 वेळा नाव दिलं पण बोलू दिलं नाही। ज्यावेळी सकाळी सुरुवातीला नावं दिली होती त्यावेळी सांगितलं गेलं होतं की राहुल गांधी असतील किंवा खरगे असतील हे नावं पाहतील आणि मग संधी कोणाला बोलायचं त्याची संधी देतील, म्हणजे तुमचं नाव या दोघांनी कट केलं असं म्हणायचं? नाही, असं नाही, ते त्यांच्यापर्यंत गेलं की नाही मला माहिती नाही। पण सकाळी आठवतंय मी ते तिथल्या सेवादलाच्या कार्यकर्त्यांच्याकडे दिलं, नंतर दिलं ते पुढे जाऊन दिलं। त्यावेळेला दोघेही नेते स्टेजवर पण नव्हते, परंतु ते त्यांच्यापर्यंत गेलं की नाही मला कल्पना नाही। पण महाराष्ट्रातला एक तरी मुंबईचंच सप्राजी बोलले, पण अदरवाईज कुणीच बोललं कसं नाही, हे मला आश्चर्याची गोष्ट आहे। तुम्ही जे मुद्दे मांडणार होता, प्रामुख्याने वक्फचा मुद्दा असेल किंवा मुसलमानांच्या घरांवरती चालवले जाणारे बुलडोजर असतील, होणारे हल्ले असतील, हे सगळे मुद्दे तुम्ही भाषणामध्ये मांडणार होते? तितकंच नाही, मला खरं मांडायचं होतं ते जर आलं ते म्हणजे संघर्षाशिवाय आता पर्याय नाही। तो संघर्ष कसा केला पाहिजे, जेल भरो आंदोलन केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला फ्री राहायला पण मिळतं, विचार करायला मिळतं, फ्री खायला मिळतं आणि कार्यकर्ता खऱ्या अर्थानं तयार होतो। जोपर्यंत जेलमध्ये जायला कार्यकर्ता तयार होत नाही तोपर्यंत त्याचा कस लागत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि आज त्या संबंधामध्ये तो निर्णय जो झाला आणि ठराव झाला, त्यामुळे मी अतिशय आनंदात आहे। तुम्ही आनंदात आहात असं म्हणता। शेवटचा प्रश्न विचारतो, आजच्या बैठकीतनं जी ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेचा उपयोग करून आगामी काळामध्ये पक्षाचे विस्तार असतील किंवा संघटन मजबूत होईल असं म्हणायचं? संघटन मजबूत करण्यामध्येच जास्तीत जास्त भर दिला गेलेला आहे। आणि संघटन मजबूत कसं होतं, 3 गोष्टींनी होतं। एक तर तुम्ही संघर्ष केला पाहिजे, संघर्षातून विचार केला गेला पाहिजे, प्रबोधन, संघर्ष, आंदोलन, प्रबोधन आणि संघटन अशी त्रिसूत्री असते आणि त्याच्या अनुषंगानंच संघटन बांधलं जातं। त्या दृष्टीनं आता आज मोठ्या प्रमाणात विचार झाला आणि हे पहिल्यांदा असं झालं काँग्रेस पक्षाने संघर्षाची भूमिका घेतली। काँग्रेसने संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि संघटन मजबूत करण्यावरती भर दिलेला आहे। बघावं लागणार आहे की आगामी काळामध्ये कशा पद्धतीने काँग्रेसचा विस्तार होतो आणि त्याचा फायदा पक्षाला कशा पद्धतीने होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी हुसेन दलवाई यांनी 2 वेळा नाव देखील दलवाई यांनी 2 वेळा नाव देऊन बोलण्यासाठी देखील त्यांना बोलण्याची संधी न मिळाल्याने मी पक्षावरती नाराज नाही अशा पद्धतीची भूमिका मांडत असतानाच मला बोलायला संधी मिळाली पाहिजे होती अशा पद्धतीची अपेक्षा देखील हुसेन दलवाई यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राजीव गौतम सभी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अहमदाबाद, गुजरात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।